शुक्रवार 27 जून 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जेईई, नीट आणि सीईटी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इयत्ता 12वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून गृहराज्यमंत्री आणि दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री योगेशदादा कदम उपस्थित होते। त्यांचे स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय श्री बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, दुर्गामातेची मूर्ती आणि कला शिक्षक प्राध्यापक शुभम घड्याळे आणि रेखाटलेल्या पोर्ट्रेटने करण्यात आले। तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय राजन इंदुलकर यांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि श्री गणेशाच्या मूर्तीने करण्यात आले। यावेळी रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी माननीय पराग चिखले यांच्या हस्ते माजी आमदार माननीय श्री संजयराव कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री शशिकांत चव्हाण आणि खेडचे शिक्षणाधिकारी माननीय श्री विजयबाई यांचे श्रीफळ व पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले। या सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले। गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेशदादा कदम यांनी आपल्या मनोगतात सध्याच्या स्पर्धेच्या युगात मेहनतीला कोणताही पर्याय नाही असे विद्यार्थ्यांना सांगितले। रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे। ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत त्यांनी निराश न होता नव्या उमेदीने यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला। शेवटी त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आणि रोटरी शाळेला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। रोटरी स्कूल का हर बच्चा भारत का भविष्य है।